गाइस, तो हम जा रहे हैं जत्रा में। मराठी चाफ्याची फुलं, मोगऱ्याची फुलं. हाय गाईज, आपण चालू जत्रेमध्ये आणि इथं भोसले हाऊसला आम्ही रिच आउट झालोय. हे आहे जत्रेचं लोकेशन आणि आपण आता एंटर होतोय. आम्ही भोसले हाऊस पासून आज चाललोय कारण कॉलेज मध्ये जायचं असेल कॉलेजचा स्टुडंट व्हावं लागतं आणि गाडी आत नेणं अलाउड नाहीये, चालत जावं लागेल. तर मला फिरून यावं लागलं. फिरलो भोसले हाऊस पासून आम्ही एंट्री मारली, जत्रेत चाललोय. बघूया आता काय काय होतं दिवसभर. गाईज, ही दोन मुलं पण आमच्या सोबत आहे. आम्ही चौघजण हरवण्यामध्ये सोबत आहे. जत्रा आली. जत्रा आली. इथून जत्रा स्टार्ट आहे. पार्किंगला लावतोय गाडी. तुमच्या दिदीला असा नवरा पाहिजे, हा मध्ये हा म्हणणार. दुसरा काय शब्द नाही, काय माहिती, फक्त मांडवलेली पाहिजे. केलंय का आम्ही चाललो. तर गाईज, आम्ही दोघं जत्रेत पोहोचलोय आणि अजून दोघ जण आम्हाला जॉईन होणार आहेत, पण त्या दोघांचा काय आत्ता पत्ता नाही. आमच्या आधी निघून पण आम्ही पहिले पोहोचलेलो आहे, तर इज्जत आहे 100% इज्जत. गाडी आमच्याकडे, गाडी इज्जत आहे. आता बघू ते कुठेच, नाही तर त्यांना घ्यायला मला जायला लागते वाटतं. बघूया. दीदी तू इथंच थांब. फिर मारणार काय का तू? मी त्यांना घ्यायला चाललो होतो रिटर्न, पण इथं समोर बोर्ड लावून ठेवलेला आहे आणि इकडून एंट्री नाही, फक्त चालत येणाऱ्या लोकांना त्या साईडने एंट्री आहे. आणि मी जर तिकडे जाऊ शकत नाही, मला डायरेक्ट बाहेर एंट्री आहे. तर मला परत जाऊन आता पार्किंग मध्ये गाडी लावायला लागेल आणि आता यांना चालतच यायला लागेल. हे कॉलेजच्या गेटने आले ना, तर त्यांना 2 किलोमीटर चालणं आहेच. आम्ही ज्या साईडने आलो त्या साईडने गाडीने येऊ शकता, पण त्यांच्याकडे गाडी नाही. तर आता ऍडजस्टमेंट करावी लागेल. तर मी वापस जाऊन पार्किंगला लावतो गाडी. तोपर्यंत बघू येतात इतका नाही. अब मुझे कोई नहीं रोक सकता. मॅडम, हो हो हो, साईड द्या. म्हणजे यांना शोधायला आम्ही तिकडे गेलो आणि हे चाललेच रोडनी चालत चालत तिकडं. व्लॉगिंग चालू झाली दोघांची पण. ते पोलीस काका मला म्हणले एकालाच घेऊन ये, नाही तर 1000ची पावती फाडणार. आणि परत तिथं गेला म्हणते अरे दोघांना आणायचं होतं, एकाला लांब सोडायचं होतं. पण मी रिस्क नाही घेतली, मी आलोय. आता हिला घेऊन जाणार परत जत्रेमध्ये. आता जत्रेमध्ये पैसे आमची शर्मा उडवणार आहे. शर्माजी, हिला चालतच येऊन देणार होतो मी, हिला आणणार नव्हतं, हिला चालतच येऊन देणार होतो. पण आलोय मी इथं, नशीब. आज फुल ऑन व्लॉगिंग होणार आहे, कंटिन्यू. हिचा व्लॉग, माझा व्लॉग. कोणाचा व्लॉग तुम्हाला आवडतोय ना, मला ते सांगाच तुम्ही. बघू बादशाह व्लॉग कोण बनवतो आमच्या दोघांमध्ये. जत्रेतलं एक साईडचं पार्किंग पूर्ण फुल झाले आणि हे मागच्या साईडचं पण फुल होतं चालेल. एवढे लोक आली आहेत जत्रेमध्ये, मला वाटलं नव्हतं. पण बघू आता काय मजा येते आणि काय काय आहे जत्रेमध्ये, तुम्हाला सगळं समजेल या व्लॉग मध्ये. फुल मजा मस्ती. चलो लेट्स गो. हिचं नाव ऋषित आहे. स्वतःच नाव विसरली ती. तर आता मी ऑनलाईन तिकीट काढलंय. इथं मागच्या साईडला ऑनलाईन तिकीटचा स्कॅनर लावलाय. पण आम्हाला असं केलं की ऑनलाईन तिकीट काढलं, परत तिकीट घ्यायचं त्यांना दाखवून. मग तिथं गेलो, सांगतात ते नाही, डायरेक्ट दाखवा आणि जावा आतमध्ये. तर आता आम्ही आलोय, आता तिकीट दाखवून आम्ही आत जातो. चला. कसलं मस्त गेले ना, सगळं फुला फुलांनी डिझाईन केले. थकली तरी हसत जगते, आईच्या कष्टातच संसार नांदते. बापरे, तिथे ऐकून काम करत जा घरातलं थोडस. कुछ भी बलुतेदार प्रणाली. रांगोळी काढली का? 4 जणांनी हात काढा म्हणजे बरोबर फोटो मस्त काढले. बापरे, किती भारी रांगोळीने काढले. ते काय क्वालिटी आहे रे. बघ ना दादा. रांगोळी कलाकार जयेश सैंदने. दादा एक फुल आलं तरी बस. नंबर पण दिलाय बघ. त्या नंबर बुकिंग करायचं असेल तर लगेच कॉल. सुबक काढलं ते यार. भाई साहेब काय फुलं तर बघ. अरे यार, चाफ्याची फुलं, मोगऱ्याची फुलं, माळी. दादा एक हार घे ना आपल्याला. कोणता तो वाला हार घेऊ दीदी? हो, एक वाला फर्स्ट वाला घे. पैसे नाही माझ्याकडे. असं वाटतं फ्रेम ठेवली तिथं, एवढं रिअल आहे.
रांगोळी वाटतच नाही. आग बघा कशी दाखवली, ती स्प्रेड होती आग, ती बघा कशी दाखवली. गणपती बाप्पा बघ कसला काढलाय. महादेवांची पण मूर्ती आहे. सगळीकडे साड्यांची दुकान आहेत. बाकी उपटीजेड जागा. तिकडच्या साईडला जरा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण सगळं मुलींचंच दिसतंय मला. मुलींचंच दिसतंय. पर्स आहे, साड्या आहेत, तिकडे शर्ट आहेत पोरांची. देशाच्या संस्कृतीची कपडे मिळतात. वेस्ट बेंगॉल, राजस्थान, कर्नाटक. हे तुला राजस्थानची कपडे घ्यायची का? कधी तर भेटतात. आमची दीदी आहे बघ खंबीर. क्या बात करता है यार. इथं खूप सारी कपडे वगैरे लावलेली आहेत. पण हे कोणच कपडे घेत नाहीत, कारण सगळे 7,000च्या वरती आहेत. आमची दीदी प्राइस बघून रिटर्न आली. हिला डील झालेली आहे. हिने काय घेतलं विकत तर मग त्याला पण घेऊन द्यायला लागणार. तसं नाही, त्यामुळे ती पण घेत नाही आणि मी तर काय घेणारच नाही. घेणार मी. घेणार आहे तू घेतलं की मला पण त्याला पण. कौन है ये लोग? कहां से आते हैं? दीदीला चांदीचं नाणं जिकायचं आमच्या, ते पण 10 ग्रॅमचं. दीदी सोन्याची चेन घालून चांदीचं नाणं जिकाय आली तू इथं. नाही, वेगळा विषय तो. इकडे एवढे चिठ्ठ्या आहेत, तिकडे तेवढ्या चिठ्ठ्या आहेत. उद्या ही लोक येणार पण नाहीयेत, तरी इथं चांदीच्या नाण्याचा फॉर्म भरतात आहेत. बघू भेटलंच नशिबानी तर मी ठेवून घेईन. 150 रुपया देगा. मला वाटलेलं छोटी आहे जत्रा, पण बाहेरच्या साईडला फक्त शॉपिंगचं होतं आणि आतमध्ये खूप साऱ्या गोष्टी. इकडे फार्मर्स मार्केट आहे, म्हणजे इकडे पण मार्केटच आहे. सगळं फार्मर्सचं भेटल. आणि त्या साईडला आहे स्वयंसिद्धा, म्हणजे खरेदीचे पूर्ण मार्केट टाईपच आहे जत्रा. म्हणजे लोक फक्त बघतात येत रे. ती ड्रॅगन फ्रूट पाहिजे तुला? चालतं ना. ड्रॅगन फ्रूट आहे कॉमन आहे. ती केळी तर केवढीशी येते यार. मध्ये वांग आहे का? वांगे? कोणतं हे डुप्लिकेट वस्तू ऍग्रिकल्चरच्या पोराला सगळं माहिती. तर मस्त बासुंदी, लस्सी, पनीरवाला, खवस, कलाकंद सगळं मिळतंय. खूप टेस्टी दिसतंय, पण सगळं महाग आहे इथं, खूपच जास्त महाग. मैं गरीब हूँ. क्वांटिटी तुम्ही बघू शकता याची, खूपच कमी क्वांटिटी, 50 रुपये. आताच एक बाई रिव्ह्यू येऊन गेली की ते बिना साखरेचा गोड चहा आहे, तर मी ह्यानी थोडी साखर टाकली होती त्यात. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. अरे हे काय? बापरे, रताळे काय? हे लाजोळी आहे का? आवळा आहे. आमच्या दिदी तर लाजाळू. क्या कर रही हो? मुझे शर्म आ रही है. तुला घ्यायचा? तुला घ्यायचा बिबट्यापासून संरक्षण. तिथे हा पट्टा घेतो, म्हणजे कसे पप्पांना राग आला ना. माझा कळाला तर बापरे. नाही पट्ट्याने मारतील तुला. क्या कर रही हो? मुझे शर्म आ रही है. तिकडं महाराजांच्या मूर्त्या वगैरे सर्व मिळते. तुला बकेट घेऊन देणार, पण रोज भाजीला जायचं. चालतंय, मला ही घेऊन दे. भाजीला जाणार ना रोज? बस पिंक. हा, नाही ही शेजारची त्याच्याला टकली नाही ही बकेट. भाजी बसणार बाई. भाजी वाचणार दिदी. एक बटाटा बसेल त्यात. रोज कांदे बटाटे. पण तुला 4 फेरा मार ना. शर्म आ रही है. बाई लाटणार. तुझ्या लग्नामध्ये तुला गिफ्ट हेच देणार मी. चालेल ना तुला? मी ह्यानेच नवऱ्याला मारेन. पूछा मैंने कुछ. हे तुम्ही कॉलेजचे स्टुडंट आहेत ह्या की? कॉलेजचे स्टुडंट आणि हे सगळेचे सगळे स्टॉल कॉलेजचे स्टुडंट आहेत? सगळे नाही सर. मग 4 स्टॉल आहे आमच्या कॉलेजचे. हा. 91, 90 आणि 177. ओके. आणि बाकीचे कोण लावू शकतात म्हणजे स्टॉल इथं? सगळे लावू शकतात. सगळे नॉर्मल लोक पण लावू शकतात? Normal. ओके थँक्यू. कुकीज काय घ्यायचे का? चांगलं लागतंय? टेस्ट केलं ना तू? चुप कर बे कुत्ते. मी काय केलं? तुमची दीदी बोलली की एक साईडचे परत बघू, परत फिरून जाताना दुसऱ्या साईडचे बघू. आता इकडे एक साईडनी बघत आलो. आपण इथे बाहेर एक्झिट आहे. वाव, 60 रुपयात एवढंच भेटतं बाई. टेस्टिंग. पुढे जायचं का?
देखो देखो दरिंदगी चेहरे से टपकती है। नंबर 1 का कबीला, छी छी छी, आंखें देखो, नीयत में खोट, साफ नजर आता है, हवस से भरी हुई। खाऊन पुढं नसतं पडायचं, रिव्ह्यू द्यायचं असतं तिथं की कसं आहे, घ्यायचंय का. ही खाती पुढं चला निघा, पुढचा टार्गेट शोधते. घे ना ग टेस्ट, घे. मसाल्याची टेस्ट घ्यायला गेली आमची तुझी. मजा आया. लोकांना समोरचं कळलं पण पाहिजे नाही ती कधी उचललं आणि कधी तोंडात गेलं. बाई ती गपचूप खाली हात बाजूला सांगतोय बघ आता कशी शिंबडे हा कॉमेंट्री करतोय तिच्या चोरीवर. बाई चोरी काय यार, टेस्टला ठेवलं त्यांनी. मग टेस्ट करायला याच्यासाठी ठेवलं की घेणाऱ्या लोकांसाठी टेस्टिंग केली. हा ठीक आहे, मी सांगून कुणाला तरी घ्या. तिथे रिव्ह्यू पाहिजे हवेत. कसं आहे त्याला गुलकंद म्हणतात. गुलकंद म्हणतात. खाणे कलाकंद, सॉरी. कालाकंद म्हणतात. ही गुलकंद सांगते. वा वा वा. चला तर आम्ही चाललो आता गुलकंद घ्यायला. पेढे खूप म्हणजे खूप जास्त फेवरेट आहे. 125 हे पेढे एकदा खाऊन बघा तुम्ही. पांढरा पेढा जो दिसतोय ना बघा त्यांच्या हातात एक. लय लय भारी, लय भारी. सगळे 125 पाव दे मला. ठीक आहे. थोडा थोडा दे मला. मी घे ना पेढा. अरे टेस्टला नाही एक दे पण तू. द्यायचा? घेऊ ना पेढे. आवडते मम्मीला काय अरे काम लागतो बरं तो पेढा हा कितीला आहे? 125 ला पावशेर. हे पावशेर भरलेले का? अरे पावशेर डबे भरलेले आहेत. माय म्हणत येते एक घेऊ, कारण खूपच भारी लागते पेढा. मला पेढा लय आवडतो. नाही आणि छान पण स्वाद आहे. संपदा महिला बचत गट. काय करते मी का? ठीक आहे एक द्या मग. फायनली काहीतरी घेतलं टेस्ट करून आमच्या दीदीनी. नाही कधीपासून नुसती टेस्टच करते. ये फंस गया सीएम. करणार होतो तेवढ्यात आमच्या दीदीनी फोन पे खोललेला बघून मी फोन पे बंद केलेला आहे. आणि आमच्या दीदीने जे मम्मीचे पैसे चोरलेले त्या चोरलेल्या पैशांमधनं फायनली काहीतरी दीदी खरेदी करते. हा हिला आण पाय बोललेला ना आमची दीदी पैसेवाली आप सगळे पेमेंट ती करणारे. आता खायचा पैसा आमचा सगळ्यांचा खर्च. ऋषीचा कुडले. ठीक आहे ना. तिची स्माइलच गायब झाली. मुझे अपने घर जाना है. एक गोष्ट हिने विकत घेतली. आता त्या लोकांना वाचलं पाहिजे ही विकत घेतलीये म्हणून ही सगळीकडे जाऊन आता टेस्टिंग मारणार. आता मी पहिली पिशवी टाकणार आहे. हा. ठीक आहे. लय खाल्लं तुम्ही. इकडे द्या. काय दिलं ती? खा तुला काय होतं. बाई कॅन्डी, आवळा कॅन्डी, गुळातली आवळा कॅन्डी. लय आंबट आहे. मी खात होते तर माझं कोण घेतलं. तिच्या हातात मी ओढून घेतलं दोस्तो. पुढील वर्षी संपलं इथे एक्झिट. ती पण जत्रा खूप मोठी आहे आणि आम्ही जे शोधत होतो ते आमच्या मागे. आता कोणाचं पण नाव यांना सांगितलं ना तर ते त्यांचं नाव गाऊन दाखवतात असं मयुरी शर्मा म्हणते. पण माहित नाही आम्हाला अजून पण ते गाऊन दाखवतात. तुला काय वाटते ते नाव गाऊन दाखवत असते? माझं गाव. तुझं गाव? तुझं नाव काय? ऋषिता. लाडाने मला दीदी म्हणतात. कमी आले. कसं काय ओळखता नाव? हे शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली शिवकालीन भाषा आहे. पहिले बहिर्जे नायक हे असं होती का नाही सगळे 12 बोलूते असायचे. गोंधळी समाज त्यातला एक आपला वाटा आले. त्यावेळेस ते शत्रूंच्या छावणीवरती जायचे. गुप्त हे पद्धतीने माहिती काढायचे. शिवाजी महाराजांना सांकेतिक भाषेच्या करपल्लवी भाषेला म्हणते. या भाषेला करपल्लवी म्हणजे बोटांच्या साह्याने सांगितली जाणारी माहिती. शत्रूची माहिती गुप्त हे पद्धतीने सांगायची भाषा. ही तेव्हापासून आतापर्यंत चालत आलेली आहे. गोंधळी समाज मोगमना करत आहे. ती लुप्त नाही झाली पाहिजे. लुप्त नाही झाली पाहिजे. हा त्याच्यासाठी चालू ठेवलेले आहे. यंग जनरेशनला माहिती व्हावं
आपलं त्याचे नाव आपलं तुम्ही कुठून आलाय? आम्ही फलटणचे. तुमचा इथं आता एक जण व्हिडिओ घेतात ते रिव्ह्यू व्हिडिओ टाईप आहे, ते ऑफिशियल पेज वरती येणार आहे त्यांच्या. तर बघू आता कसं येते. दीदी तू पहिलं बोलते ना? हा काय बोलायचं बघू आता. ग्रुप मध्ये बोल. हा ग्रुप मध्ये बोला सगळे. 100%. बोल बोल. काय बोलू? 1 2 3 गो. इकडं रील वगैरे शूट केली सर्वांनी झटपट पटापट वरती, आणि त्यानंतर ना आम्ही रिव्ह्यू पण दिले. तर त्यांच्या चॅनल वरती येणार आहे ते. आम्ही त्यांना बोललो आम्हाला टॅग वगैरे काहीतरी करा. बघू आता टॅग करता देत का. तुम्हाला आम्ही स्टोरीला तर लावूनच देईन, आम्ही दिसून जाईन तुम्हाला. तिच्यामुळे मला झटपट डान्स करायला लागल्यात असतो. हॅलो गाईज माझ्याकडून स्टेप शिकून घ्या. डान्स बघून वाईट वाटलं तर माफ. नाही खूप डान्स छान केलाय. माझा डान्स बघून या दोघींनी केला असं चांगलं. आम्ही चांगलं केलं. मला तर काही जमत बी नव्हतं. ऐसा लक्ष्मी करके अंदर आली गं. भारी होतं पण. पण इनका नाही माहिती, त्यांनी खूप लोकांचा रेकॉर्ड केलाय. ज्यांचा चांगला वाटणार त्यांचाच डान्स आहे. हा पळून गेला डान्सच्या टायमाला. कॉलेजमध्ये फेमस आहे, असं मी व्हायरल होईल लगेच. हा व्हायरल होऊ शकतो, त्यामुळे तो गेला नाही. त्यामुळे पूर्ण फक्त जेवणाचे, फक्त जेवण आणि जेवण आणि जेवण. इकडं लोकं जेवणच जेवण, सगळं जेवण. आता बघू काय खातोय का आम्ही. तुला काय वाटते, काय खायला पाहिजे का? खायला पाहिजे. चिकन थाळी. इथंच मारू का घरी जाऊन मारू? गाईस आम्ही इकडे आलोय तर इकडे सगळ्या नॉनव्हेज थाळी, मटन थाळी, चिकन थाळी, मासे ऑल म्हणजे कोळंबी वगैरे सगळं इथे भेटू शकतात. चतुर्थीच्या दिवशी पण इथे तोंडातनं पाणी निघते बघा, किती पापी. नाही गाईस, आणि सगळे उलटा होता कॅमेरा का नाही? नाही असं बोल. तर हे बघा सगळे इथं लिटरली जत्रेसारखे. जत्रेला आपण कसं बसून खातो, सगळे गावाची लोक असतात, सगळे तसे असं एन्जॉयमेंट करतात. बसायला टेबल पण आहेत, पण टेबल लगभग सगळे फुलच झाले, कारण गर्दी खूप. गर्दीचा पारस. म्हणून लोक अशी बसली आहेत आणि सगळे एन्जॉयमेंट करतात. असं नाही की कटकट करतात की यार असं काय झालं. इथं बसायला नाही, सगळे चिलिंग मध्ये आहे. पूर्ण जागी शेड्स वगैरे टाकलेले, सावली वगैरे पूर्ण केली, त्यामुळे टेन्शन नाही. खूप छान आहे, सोय खूप छान आहे. आता आमचं झालेलं आहे फिरून इथं, आणि आता आम्ही घरी जायला निघतोय. हा ब्लॉग आम्ही इथंच संपवतो. सक्सेसफुली हिने आम्हाला न काय खाऊ आता बाहेर आणलेलं आहे. पण गाईज आम्ही पूर्ण पण खायचा प्रयत्न केला. आम्ही सगळं टेस्टिंग केले, हिने आणि मी. ऑल टेस्ट केले आम्ही. आणि मी तर तुम्हाला माहितीये, मी एकदम साधा माणूस, काय नाही काय. माझ्या हातातून वळून खात होता. ब्लॉग एंड होतोय. नाही काय खाणार दाखवणार आहे. हा ब्लॉग इथंच संपतोय. अशाच ब्लॉग साठी मला फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, आणि आता पुढचा ब्लॉग बघण्यासाठी मला सपोर्ट. मला लाईक करा. बाय. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत साठी बाय.